Hey everyone, welcome to third part of Solang Valley vlog. गाईज दर्शन खूप छान झाले आणि दर्शन घेताना ना आमच्या अंगावरती ते वरतूनचे पाणी येतं ते पडलं आणि बर्फ सुद्धा पडला. खूप छान दर्शन झाले. मग आम्ही आता निघलोय पुन्हा खाली जायला आणि एवढे सुंदर सुंदर व्ह्यू दिसत होते आम्हाला वरतून की मी काय सांगू. मला असं वाटत होतं की मी इथेच थांबू आणि हे सगळे व्ह्यू एन्जॉय करू, बट आम्हाला निघावं लागलं. आणि मग आम्ही खाली गेलो, अंजनी माताचं दर्शन घेतलं आणि मस्त त्यांचा असं आम्हाला खिरीचा प्रसाद भेटला. अंजनी माताच्या मंदिरामध्ये आम्हाला खीरचा प्रसाद दिलाय. आम्ही खीर एन्जॉय करतो. काय बोलते, तुम्हाला या टेम्पलची कहाणी माहिती आहे का? काय आहे ते? म्हणजे एक हिस्ट्री आहे या टेम्पलची की असं म्हणजे बोलतात की इथे अंजनी मातानी कितीतरी वर्ष तपस्या केली. तर शिवजी इथे स्वतः प्रकट झाले होते म्हणून ती पिंड पण अशी ओपन आहे, मंदिर नाही आहे. आणि इथे अंजनी माताचं मंदिर आहे आणि त्याला वरतून ऑटोमॅटिकली वरतून नॅचरली पाणी पडतं त्याच्यावर. वॉटरफॉल येतं डायरेक्ट, स्वतःहून अभिषेक करतं शिवलिंगचं. म्हणजे कितीतरी वर्षापासून हे आहे नॅचरली पाणी. आणि मग वरतून आशीर्वाद घेऊन आम्हाला इथे यायचं असतं, अंजनी माताचा आशीर्वाद घ्यायला. मग मी कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप मन प्रसन्न. मी असं ना इथे तिथे जाण्यापेक्षा माझं म्हणणं काय असं हिस्ट्री पॉइंट बघायला नक्की या. छान प्रेग्नेंट असून आली आहे म्हणजे विचार करा. आणि खूप छान वाटलं आम्हाला. आम्हाला खूप छान वाटलं. काय त्रास नाही, काहीच नाही. वरती जाताना वॉटरफॉल चालू नव्हता आणि जसं आम्ही वरती गेलो तसं स्टार्ट झाला आणि दर्शन घेताना पाणी पडायला लागला आणि आमच्या अंगावर थोडासा बर्फ वगैरे पण पडला. प्रकट झाले आम्हाला. दर्शन भेटलं आम्हाला. मग आम्ही असे मस्त ब्युटिफुल व्ह्यू कॅप्चर केले, व्हिडिओ शूट केले, फोटोज क्लिक केले आणि निघून आलो खाली. आणि इथे स्वराज बघा कसा लपून बसलाय. स्वराज, ये क्या कर रहा है? काय झालं तुला? काय झालं? शूट वगैरे करून आम्ही जेव्हा खाली निघालो तेव्हा आम्हाला रस्त्यावरती जाताना स्टोन्सवर स्टोन्स ठेवलेले दिसले. आणि हे तुम्हाला हर एक मंदिरात दिसणार. आपली काही विश असली तर ते लोक ठेवतात. तर मीही तिथे एक स्टोन ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही निघलो ह्या सुंदरशा व्ह्यूसोबत. आणि मला असं वाटत होतं की मी इथे एक मूवीची शूटिंग करायला आली आहे असं फिलिंग येतं आहे मला आतमधून.